निर्धाव चेंडू. हॅलो. एक धाव. दोन बॉल एक रन. उत्कृष्ट अशी गेंदबाजी. आता स्ट्राईकला आहेत सचिन. उत्कृष्ट असे फलंदाज आहेत ते. आणि तिसरा बॉल घेऊन विक्की विक्की बर्गे. हेलो हेलो चेक. हा देऊ का? ठीक आहे. हेलो चेक. चालू आहे ना? हॅलो. आम्ही माईकच्या नादात होतो. हॅलो हॅलो. आउट. पंचाचा निर्णय आहे आउट. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. तीन बॉल दोन धावा. पुढील फलंदाज प्रतीक पवार उर्फ बाबू. चौथा चेंडू घेऊन विक्की. समोर आहेत बाबू. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते. आता बघू आपल्या संघासाठी ते बॅटिंग कशी करतात. उत्कृष्ट असा फटका होता पण फक्त एक धाव. 4 बॉल 3 रन. एक विकेट. 4 बॉल 3 रन.
पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विक्की आणि त्याचा सामना करतायत सिद्धेश गवळी. बघूया आता ते काय करतायत. उत्कृष्ट असा फटका आणि चौकार. आणि धावा झाल्यात 5 बॉल 7 रन. पाच बॉल 7 रन आणि शेवटचा चेंडू. उत्कृष्ट असा फटका होता पण फक्त एक धावावर त्यांना संतुष्ट व्हावं लागेल. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 रन 1 विकेटच्या नुकसानीवर. च्या समाप्तीनंतर 8 रन. स्ट्राईकवर आहेत आता बाबू. बिट्टू कुठे असेल स्टेजशी संपर्क साधावा. बिट्टू आणि आता पुढचे गोलंदाज आहेत शशी. त्या सामना करतील बाबू. उत्कृष्ट असा फटका आणि 1 धावा. एक बॉल 9 रन. आणि सिद्धेश आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेत. बघूया आता ते काय करतात आपल्या टीमसाठी. दुसरा बॉल घेऊन शशी सामना करत आहेत सिद्धेश गवळी. ओ फटका चुकलाय आणि सिद्धेश गवळी यांची विकेट. दोन बॉल 9 रन. अतिरिक्त धाव. दोन बॉल 10 रन झालेत चिंतामणी संघाचे. तिसरा बॉल घेऊन शशी.
निर्धाव चेंडू. तीन बॉल 10 रन आणि चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा शशी. उत्कृष्ट असा फटका होता पण फक्त एक धाव. 4 बॉल 11 रन. चार बॉल 11 रन चिंतामणी संघाचे. आणि पुन्हा एकदा सामना करतायत बाबू. एक रन. 5 बॉल 12. शेवटचा चेंडू. शशी यांचा शेवटचा चेंडू. एक रन. पंचांचा निर्णय 1 रन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय चिंतामणी संघाचा 13 रन. पुढील षटक घेऊन येत आहेत मड्डा. सुंदर असा चेंडू आणि निर्धाव. 1 बॉल 13 रन. पुढचा चेंडू घेऊन मड्डा. सुंदर असा बॉल, सुंदर असा फटका होता पण विकेट. दोन बॉल 13 रन चिंतामणी संघाचे. आणि रोज संघाकडून गोलंदाजी करत आहेत मड्डा. त्यांनी उत्कृष्ट असे 2 बॉल टाकलेत. तिसरा बॉल घेऊन येत आहेत बाबू यांना. उत्कृष्ट असा फटका होता पण ताळमेळ न जमल्यामुळे निर्धाव चेंडू. मड्डा यांनी 3 बॉल निर्धाव टाकलेले आहेत. 3 बॉल 13 रन झालेले आहे. चिंतामणी संघाची 3 बॉल 13 रन. ओ विकेट. 4 बॉल निर्धाव झालेत मड्डा यांचे. 4 बॉल नंतर चिंतामणी संघाची धाव संख्या झालेली आहे 13. धाव संख्या ही स्थिरावली आहे. पुढील फलंदाज आले आहेत प्रकाश पालवे.
1 रन. चिंतामणी संघाची धावसंख्या झालेली आहे 14. 5 बॉल 14 रन. आणि शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत मड्डा. उत्कृष्ट फटका होता पण 1 धाव फक्त. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर चिंतामणी संघाची धावसंख्या झालेली आहे 15. मड्डा यांचे उत्कृष्ट असे षटक होतं. फक्त 2 धावा दिल्यात त्यांनी. मागचा मॅचचा सामनावीर होता तो आणि त्यांनी दाखवून दिलं मी सामनावीर का होतो ते. आता बघूया शेवटचं षटक. आणि चौथं षटक हाताळत आता AB रोज संघाकडून. आणि त्या सामना करतील प्रकाश पालवे पप्प्या. शेवटच्या षटकात त्यांना जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. एक मोठं लक्ष ठेवावं लागेल रोज संघाच्या समोर चिंतामणीला. पंच डॉट बॉल. पंच डिसिजन देतील कोणी मध्ये बोलू नये. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव अशी मिळेल चिंतामणी संघाला. त्यांची धावसंख्या जाईल 16 रनावर. 1 धाव. 1 बॉल 17 रन. उत्कृष्ट असा फटका होता आणि त्यांनी 1 धाव चोरून घेतली. आणि 1 धाव नंतर धाव संख्या झाली आहे 2 बॉल 18 रन. आणि तिसरा बॉल घेऊन येत आहे AB. याचा सामना करेल मयूर दैवी मया. पंचांचा निर्णय विकेट. आणि पुढील फलंदाज असतील विजय बुट्टे. आक्रमक जे फलंदाज आहेत ते निर्धाव असा चेंडू आणि विकेट. आणि चिंतामणी संघाची धावसंख्या ही स्थिरावली आहे 18 रनावर. आणि शेवटचे 2 चेंडू घेऊन येतील AB. आणि आता स्ट्राईकला आहेत नवीन फलंदाज अजित पवार. चार बॉल 18 रन.
त्याला सामना त्वरित चालू ठेवा. पाचवा चेंडू घेऊन एबी आणि सामना करतील अजित पवार. विकेट. शेवटचा चेंडू बाकी आहे. बघूया या चेंडूवर भूषण काय करतायत. भूषण शिशुपाल उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते आणि सध्या ते आता फलंदाजी करतायत. या बॉलला चौकार आला तर एक चांगली अशी धावसंख्या उभारू शकते चिंतामणी टीम रोज संघाच्या. आणि शेवटचा बॉल घेऊन येत आहेत एबी. आतापर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली त्यांनी. पंचांचा निर्णय 1 रन. 4 षटकानंतर चिंतामणी संघाची धावसंख्या झाली आहे 19 आणि रोज संघाला 20 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस असणार आहे. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे त्यांनी त्यांचे कर्णधार सुपर 8चे कर्णधार आलेले आहेत. NN बॉईज. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. तुम्हाला निर्णय NN बॉईज टॉस विन झाले आहेत आणि त्यांनी त्वरित त्यांचा निर्णय कळवावा. चला आपण सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. चिंतामणी विपक्ष रोज आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत भूषण. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते. पहिल्या चेंडूवर आता उत्कृष्ट असा चौकार मारलाय दानिश यांनी. 1 बॉल 4 रन. आक्रमक असे दानिश एक फलंदाज आहेत. दुसरा चेंडू घेऊन भूषण आणि 1 रन. 2 बॉल 5 रन. अजूनही सामना जिंकण्यासाठी 15 रनाची आवश्यकता आहे रोज टीमला. एक रन. 3 बॉल 6 रन. चौथा चेंडू घेऊन भूषण. सामना करतील दानिश.
निर्धाव चेंडू, 4 बॉल 6 रन. पाचवा चेंडू घेऊन भूषण, 1 रन. 5 बॉल 7 रन झालेत रोज या संघाचे. आणि शेवटचा बॉल घेऊन येतील भूषण. पुन्हा एकदा त्यांचा सामना करतील दानिश. चौकार. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर रोज संघाची धाव संख्या झाली आहे 11 रन. 11 रन झाले आहेत. अजूनही त्यांना जिंकण्यासाठी 9 रनांची आवश्यकता आहे. 20 रन कंपल्सरी चेस आहे तुम्हाला. आणि दुसरा षटक घेऊन येत आहेत बाबू. बघूया बाबू आपल्या संघासाठी काय करतायत. आणि पहिला चेंडू घेऊन बाबू, सामना करतील भूषण. एक रन. धाव संख्या झाली आहे 12. 1 बॉल 12 रन. अजूनही 8 रनांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. दुसरा चेंडू घेऊन बाबू, सामना करतील दानिश. एक रन. उत्कृष्ट असा फटका होता आणि 1 रन. दोन बॉल 13 रन. तिसरा चेंडू घेऊन बाबू. उत्कृष्ट असा चेंडू होता पण मिस फील्ड. 3 बॉल 14 रन. चौथा चेंडू घेऊन बाबू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सिद्धेश यांच्या मार्फत, पण 1 धाव कंप्लीट. आणि पाचवा चेंडू घेऊन बाबू. धाव संख्या झाली आहे 15. अजूनही 13 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता रोज या संघाला. एक रन. 5 बॉल 16 रन. शेवटचा चेंडू घेऊन बाबू, सामना करतील भूषण. उत्कृष्ट असा चेंडू होता आणि हा निर्धाव चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रोज संघाची धावसंख्या झाली आहे 16. त्यांना अजूनही 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि पुढील शतक घेऊन येतोय निखिल. यंग टॅलेंट आहे. बघूया आता ते काय करतात या संघासाठी आपल्या.
आणि निखिल यांचा पहिला चेंडू. सामना करतील दानिश. आक्रमक असे फलंदाज आहेत. बघूया निखिल त्यांना कसे रोखतायत ते. त्यांना ही ओव्हर मेडन टाकावी लागेल तर या सामन्यामध्ये आपला वचक ठेवायचा असेल तर. बघूया काय करतायत ते. निखिल पहिला चेंडू घेत आहे. उत्कृष्ट असा बॉल होता पण अतिरिक्त धाव. वाईट चेंडू टाकलाय त्यांनी पहिलाच. आणि आता 3 रनांची गरज आहे रोज संघाला. उत्कृष्ट असा चेंडू होता आणि निर्धाव चेंडू. 1 बॉल 17 रन. चौकार आणि दानिश यांनी हा सामना संपवलेला आहे आणि रोज संघ हा विजेता ठरला आहे या सामन्याचा. पुढील सामना NN बॉईज आणि सुपर 8. NN बॉईज यांनी क्षेत्ररक्षण लावून मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. या